नवमी आणि दसरा एकत्र आल्यामुळे खूप कमेंट आल्या आहे मला ताई की घटाचं विसर्जन ताई कसं करायचं आहे, कधी करायचं आहे आणि घट कोणी विसर्जन करायचं आहे. तर त्यामुळे मी लवकरच थोडा हा व्हिडिओ मुद्दा मानलेला आहे की तुम्हाला जेणेकरून सगळी माहिती मिळेल की घट कसा विसर्जन करायचा, शुभ मुहूर्तावर का विसर्जन करायचा, घट कोणी उठवायचा, यासोबतच बघा पुरणाचे दिवे कसे करायचे, त्यानंतर पूजेमध्ये आपण घटस्थापनेमध्ये ज्या काही सगळ्या वस्तू मांडलेल्या होत्या तर त्या प्रत्येक वस्तूचं काय करायचं आहे ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यासोबतच 9 दिवसाचे उपवास जे होते तर ते आपल्याला नक्की कधी सोडायचे। बघा बघता बघता नवरात्रीचे 9 दिवस आता संपायला पण येतील। आपण सगळे मिळून भरपूर सेवा करतोय, सगळ्या महिलांनी बऱ्याचशा महिलांनी घटस्थापना केलेली आहे, अखंड दिव्याची पूजा आपण करतोय, दुर्गा सप्तशतीचे पाठ चालले आणि बघा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट म्हणजे कलशाची स्थापना केली होती तर त्या दिवसाला आपण घटस्थापना म्हणतो। त्या घटामध्ये विविध बिया आपण पेरल्या होत्या, धान्य पेरलं होतं आणि अखेरच्या दिवशी या घटाचं उत्थापन म्हणजे विसर्जन केलं जातं, त्या घटाची उत्तर पूजा केली जाते। तर जसं आपण घटस्थापनेला महत्त्व देतो त्याचप्रमाणे घटाचं जे विसर्जन आहे ते विधिवत आणि व्यवस्थितच झालं पाहिजे की जेणेकरून मग देवी आई जी आहे ती आपल्यावर नाराज होणार नाही आणि नियमांनी सगळ्या गोष्टी झाल्या ना तर त्या केलेल्या गोष्टीचं आपल्याला फळ सुद्धा मिळत असतं। आणि घटाचं विसर्जन हे आपल्याला शुभ मुहूर्तावरच करायचं आहे। तर 2024 घट विसर्जनचा शुभ मुहूर्त काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, कोणाकडे नवमीला घट विसर्जन करतात तर कोणाकडे दसऱ्याच्या दिवशी करतात। आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशीच केलं जातं आणि शक्यतो 90 ते 95% लोकांच्या घरी दसऱ्याच्या दिवशीच घटाचं विसर्जन केलं जातं। मला जर विचाराल तर मी तुम्हाला हेच सांगेल की दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन करणं हे योग्य मानलं जातं, पण तुमच्या घरी परंपरेनुसार नवमीला करत असाल तर तुम्ही तसं करू शकतात। पण मी विसर्जन कसं करायचं आहे तर ते सांगते, नवमीला करा की दसऱ्याला करा। येत्या 2024 मध्ये नवरात्रीचं घट विसर्जन हे 12 ऑक्टोबर शनिवारी आहे। नवमी आणि दसरा या दिवशी एकाच दिवशी आहे। तर बघा कोणी नवमीला करतं तर कोणी दसऱ्याला करतं। तर आता जे नवमीला करणार असतील तर त्यांनी बघा शुभ मुहूर्त काय आहे, 12 ऑक्टोबरला त्यांनी पहाटे 5:25 ते सकाळी 9:54 ते विसर्जन करू शकतात, ठीक आहे। किंवा 12 ऑक्टोबरलाच दुपारी बघा 12 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता दसरा लागतोय म्हणजे 10 वाजेनंतर दशमी तिथी सुरू होते। तर त्यामुळे तुम्ही 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजेनंतर अत्यंत शुभ मुहूर्त आहे। कळालं? परत एकदा सांगते, जे नवमीला घटाचं विसर्जन करतात तर त्यांनी सकाळी पहाटे 5:30 ते 9:30 या काळामध्ये करायचं आहे आणि जे दसऱ्याला करतात आणि माझ्या मतानुसार सगळ्यांनी दुपारी 2 नंतरच करा। 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजेनंतर तुम्ही घटाचं विसर्जन करा, ती अत्यंत शुभ वेळ आहे आणि विसर्जन हे शुभ मुहूर्तावरच करा हे मी तुम्हाला सांगेल। कारण बघा घट जे आहे त्याला खूप महत्त्व आहे, ते साक्षात कुलदेवीचं स्वरूप आपण आपल्या घरामध्ये 9 दिवस पूजत होतो, तर त्यामुळे त्याची विधिवतच आणि व्यवस्थित शुभ मुहूर्तावरच त्याचं विसर्जन झालं पाहिजे। आता बघा घट विसर्जनाच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळीच घरातल्या सगळ्यांनी आपण जसं रोज देवीची आरती वगैरे करत होतो तर त्याप्रमाणेच आपल्याला सगळी आरती करायची। पाठ तुम्ही काही त्या दिवशी संपवणार असाल, पाठाचा शेवटचा दिवस असेल तर ते तुम्ही करा। त्यानंतर पूर्णाच्या आरत्या, मला खूप कमेंट आल्या की ताई पूर्णाच्या आरत्या कशा करायच्या। मी परत सांगते, आधी पण सांगितलंय, पुरण तुम्ही शिजवून घ्या। जसं आपण पुरणपोळीला जे पुरण करतो हरभऱ्याच्या डाळीचं, हरभऱ्याची डाळ तुम्हाला शिजवायची आहे, त्यामध्ये गूळ टाकायचं आहे, ते पुरण तयार होतं। ते पुरण तुम्हाला ताटामध्ये थापायचं आहे आणि 21 त्याच्यामध्ये होल करायचे आहे, म्हणजे 21 दिवे जसं काही आपण बनवतोय आणि त्यामध्ये फुलवात 21 तुपाच्या टाकायचे आहे आणि हे 21 दिवे लावून तुम्हाला देवीची आरती करायची आहे। असं हे पूर्णाचे दिवे असतात। कोणी सेपरेट पण जसं आपण कणकेचे दिवे बनवतो त्याप्रमाणे सुद्धा कोणी वेगवेगळे 21 असे पूर्णाचे दिवे बनवतात, तसंही चालेल, काही हरकत नाही। पण मी हा तुम्हाला शॉर्टकट सांगितला कारण दसरा या सणासुदीच्या दिवशी आपल्या पण घरी बरेचसे गोंधळ असतात, तर त्यामुळे बघा तुम्ही अशा प्रकारे पण करू शकतात 21 दिवे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पूर्णाच्या दिव्यांनी आपल्याला आरती करायची आहे आणि हे पुरण काय करायचं आहे हे पण मला कमेंट आल्या होत्या। नंतर हे आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो, जेवढं जमेल तेवढं खा, बाकीचं तुम्ही गाईला टाकलं तरी सुद्धा चालेल, ठीक आहे। आता हे दिवे प्रज्वलित करून आरती केल्यानंतर आपल्याला देवी आईला, तुम्ही जसं रोज 9 दिवस पूजा करताय तसंच करायचं आहे। त्याच्यानंतर देवी आईला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई, अगदी मनोभावे साध्या भोळ्या मनाने मी 9 दिवस तुझी पूजा केलेली आहे, यामध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी।
माझ्या घरामध्ये भरपूर आनंद सुख नांदू दे, घरातल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहू दे, जे काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, देवी आईला जी काही प्रार्थना करायची तर ती करायची आहे तुम्हाला. आणि ते झाल्यानंतर नाक घासून माफी मागायची, काही चूक झाली असेल तर सगळ्यांनी, घरातल्या सगळ्यांनी नमस्कार करायचा आहे. त्यानंतर घटाचं सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला कुलदेवीची मनोभावे पूजा केल्यानंतर तुम्हाला घटाचं विसर्जन, घट तुम्हाला हलवायचं आहे, कलश हलवायचा आहे. तर बघा, घट कोणी हलवायचा, तर विसर्जन घरातील कर्त्या पुरुषाने केलेलं अधिक उत्तम मानलं जातं. म्हणजे घरामध्ये जो कर्ता पुरुष असतो त्या पुरुषाने करायचं आहे, घट हलवायचा आहे. विसर्जन करताना सगळ्यात आधी तुम्हाला मी स्क्रीनवर मंत्र देते, ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. हा मंत्र तुम्हाला म्हणत घट जो आहे उत्तर दिशेला थोडासा तुम्हाला हलवायचा आहे. म्हणजे या दिशेला तुमची उत्तर दिशा असेल तर उत्तर दिशेला थोडासा हलवायचा आहे. आणि त्यानंतर कलशावरचं नारळसुद्धा थोडंसं हलवायचं आहे. ताई, घरामध्ये पुरुष नाही आहे, मी केलं तर चालेल का? हो चालेल. घरातल्या मुलाने केलं तरी पण चालेल, स्त्रीने केलं, कुमारिकेने केलं तरीसुद्धा चालेल. पण कर्ता पुरुष असेल तर त्याने करावं, नसेल तर तुम्ही स्वतः केलं तरीसुद्धा चालेल. आता त्यानंतर तो जो नारळ आहे, स्थापनेमधला नारळ, तो तुम्हाला एखाद्या लाल कापडामध्ये किंवा लाल ओढणीमध्ये तुम्हाला बांधून तो तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये तुम्ही बांधू शकतात. किंवा तो नंतर तुम्ही थोडे दिवस, एक आठवडा तो तुम्ही बांधून नंतर तुम्ही दिवाळीनंतर तो फोडून तुम्ही तो खाऊ पण शकतात प्रसाद म्हणून. ठीक आहे. त्यानंतर बघा, कलशामधलं पाणी जे आहे तर ते कलशातलं पाणी तुम्हाला आंब्याचं पान त्याच्यामध्ये टाकायचं आहे, किंवा इतर विड्याचं पान किंवा दुर्वा किंवा हाताने तुम्ही घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. हे पाणी खूप पवित्र आहे. 9 दिवस त्या कलशामध्ये आपण घट बसवलेला होता, नारळ स्थापित केलं होतं. यामध्ये कुलदेवीचा कुठेतरी सूक्ष्म रूपामध्ये वास आहे. तर त्यामुळे हे पवित्र पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे, की जेणेकरून घरातली इडापिडा, वाईट जी बाधा वगैरे असेल तर ते निघून जाईल. आणि त्याच्यामुळे घरामध्ये समृद्धी, संपत्ती येते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. तर त्यामुळे कलशातलं पाणी तुम्ही स्वयंपाकघर, फक्त टॉयलेट बाथरूम वगैरे तुम्हाला सोडायचं नाही आहे, प्रवेशद्वाराजवळ बाकी इतर सगळीकडे शिंपडायचं आहे. टॉयलेट बाथरूम अपवित्र ठिकाणी तुम्हाला ते शिंपडायचं नाही आहे. आणि उरलेलं पाणी तुम्ही तुळशी सोडून इतर कोणत्या पण झाडाला तुम्हाला टाकायचं आहे. फेकून देऊ नका असंच कुठे पण, कोणाचा पाय वगैरे पडेल असं कुठे टाकू नका. आता यानंतर कलशामध्ये बघा, 1 रुपया आपण जो टाकलेला होता तो तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवा किंवा तिजोरीमध्ये ठेवा, तुमच्या पर्समध्ये पण ठेवा, त्याच्यामुळे धनवृद्धी होते. तो 1 रुपया जो आहे तो तुम्हाला खर्च करायचा नाही आहे. तो रुपया तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये, देवाऱ्यामध्ये किंवा पर्समध्ये ठेवल्यामुळे पैशाची, धनाची कमतरता कधीही तुम्हाला भासणार नाही. यानंतर बघा, मातीचा जो कलश होता, म्हणजे आपण जे मातीचं भांडं ठेवलेलं होतं तर ते तुम्ही तुमच्या खिडकीमध्ये वगैरे ठेवा, की जेणेकरून तिथे पक्षी वगैरे जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवा. पक्ष्यांसाठी, पाण्यासाठी तुम्ही ठेवला तरी पण चालेल, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही झाड लावू शकता. यानंतर जी माती आपण वापरली होती ती तुम्ही एखाद्या झाडाखाली टाका. आणि जे धन उगवलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं, जे धन उगवलेलं आहे ते धन तुम्हाला तुमच्या देवाऱ्यातील देवांना थोडं थोडं अर्पण करायचं आहे. त्यानंतर काही स्त्रिया केसाला सुद्धा माळतात, जसं फूल आपण माळतो त्याप्रमाणे. आणि थोडंसं धन तुम्हाला काढून ठेवायचं आहे, कारण दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला तळी भरायची आहे, आपल्या कुलदेवीची तळी. तर ती कशी भरायची आहे तर ते पण मी तुम्हाला सांगेल. पण थोडंसं धन काढून ठेवायचं आहे, थोडं देवांना अर्पण करायचं आहे, थोडं तिजोरीत ठेवा, थोडं तुम्ही केसाला थोडंसं अगदी 1-2 धन जे आहे ते तुम्ही लावू शकतात. अशा प्रकारे करायचं आहे. आणि जास्तच असेल तर ते तुम्ही एखाद्या झाडाजवळ टाकू शकता. यानंतर अखंड दिवा स्वतःहून विझवायचा नाही आहे. अखंड दिव्यामध्ये बघा, आदल्या दिवशीपासूनच खूप जास्त तेल असेल तर थोडं थोडं तुम्ही तेलाचं प्रमाण कमी करा, म्हणजे टाकू नका, असलेलं तेल काढू नका. ठीक आहे. तेल थोडं तुम्ही जेवढं आहे तेवढंच ठेवा आणि ते स्वतःहून विझवू नका. तो दिवा जो आहे, जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत तो तेवत राहील. दसरा झाला, दुसऱ्या दिवशीपर्यंत चाललाय तरीसुद्धा चालेल, पण स्वतःहून विझवू नका. ही चूक अजिबात करू नका. तो आपोआप मालवेल तो दिवा. आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं जे वात वगैरे आहे उरलेली ती तुम्ही निर्माल्यात टाका, एखाद्या झाडाजवळ टाका, चालेल. यानंतर दुसरी गोष्ट, ज्या खायच्या गोष्टी आपण काही ठेवल्या असतील तिथे तर त्या तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता. ठीक आहे. यानंतर जे विड्याचे पानं वगैरे 9 दिवस ज्या माळी आपण अर्पण केलेलं आहे ते सगळं तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे, किंवा एखादा तुम्ही खड्डा करून त्यामध्ये पण तुम्ही ते पुरवू शकतात. मातीचं भांडं मी तुम्हाला सांगितलं, त्यामध्ये पाणी भरून तुम्ही पक्ष्यांसाठी ठेवा, किंवा त्यामध्ये तुम्ही झाड लावलं तरी पण चालेल. धनाचं पण मी तुम्हाला सांगितलं, जे धन म्हणजे आपण त्याला जे
उगवलेलं आहे, धान्य टाकल्यानंतर जे उगवलेलं आहे तर ते मी सांगते, ते फेकून देऊ नका असंच. थोडंसं तुम्हाला देवांना, देवाऱ्यामध्ये, त्याच्यानंतर तिजोरीमध्ये, तुमच्या पर्समध्ये पण तुम्ही थोडंसं ठेवू शकता. यामुळे दुर्गा मातेची कृपा कायम तुमच्यावर राहते. आणि हे धन अतिशय महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की जेवढं धन उगवलं तेवढं तुमची आयुष्यामध्ये प्रगती होते, तेवढं तुमचे यश जे आहे ते तुम्हाला आयुष्यामध्ये मिळत असतं. तर निर्माल्यामध्ये जे वाळलेले पानं वगैरे आहे ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे. आणि देवीजवळ जी तुम्ही ओटी वगैरे ठेवली असेल तर ती तुम्ही स्वतः वापरू शकतात. तिथे वापरायच्या गोष्टी आपण स्वतः, तिथे ज्या ठेवलेल्या गोष्टी आहेत त्यातल्या ज्या वस्तू वापरता येतील त्या तुम्ही वापरायच्या आहे. ज्या खायच्या गोष्टी आहेत, फळ वगैरे नैवेद्य जे पण काही अर्पण केलेलं आहे ते आपण प्रसाद म्हणून खायचं आहे. तर असं अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला घटाचं विसर्जन करायचं आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की ताई उपवास कधी सोडायचा आहे. घट हलवल्यानंतर म्हणजे घटाचं विसर्जन आपण त्याला म्हणतो. घटाची उत्तर पूजा झाल्यानंतर तुम्ही म्हणजे शनिवारी 12 ऑक्टोबरला त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात. आणि ज्यांनी 9 दिवस अगदी कडक उपवास केले होते त्यांनी अगदी लगेच जेवण करू नका ताट भरून, कारण ॲसिडिटीचा त्रास होतो. पहिले तुम्ही अगदी थोडंसं काहीतरी वाटीभर तुम्ही खीर वगैरे खा, जो देवीला नैवेद्य दाखवलेला असेल, आणि त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही खायला सुरुवात करा, कारण एकदम जर आपण खायला सुरुवात केली तर तो पोटाला त्रास होतो. तर त्यामुळे घटाचं विसर्जन झाल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर अशा अगदी सोप्या पद्धतीने घटाचा दिलेला मंत्र म्हणून त्यानंतर घटाची सांगितल्याप्रमाणे उत्तर पूजा करून तुम्हाला घटाचं विसर्जन करायचं आहे. घट बघा, याला खूप महत्त्व आहे. ते साक्षात देवीचं रूप होतं. तर त्यामुळे विसर्जनसुद्धा आपल्याला नियमांनीच करायचं आहे. सांगितलेल्या चुका करू नका. जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे, ज्या गोष्टींची काळजी घ्यायला लावली आहे त्या गोष्टींची काळजी घ्या. त्या चुका तुमच्याकडून होणार नाही, त्याची तुम्ही थोडंफार लक्ष असू द्या. कारण आपण नियमांनी करतोय तर सगळं व्यवस्थित झालं, मग आपल्याला पण मनाला खूप समाधान मिळतं. तर ही घटविसर्जनाची, घटाच्या उत्तर पूजेची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.